होय, सांगलीकरांना दिलासादायक बातमी नक्कीच आहे। धरण क्षेत्राचा जो पाऊस आहे तो कमी झालेला आहे आणि धरण क्षेत्राचा पाऊस कमी झाल्यामुळे धरणात येणारा विसर्ग कमी झालेला आहे। सांगलीकरांना आनंदाची बातमी ही आहे की कोयना धरणातून पूर्वी जो 1,00,000 क्युसेक्सचा जो विसर्ग सुरू झाला होता तो कमी होऊन आता 70,000 क्युसेक्सवर विसर्ग आलेला आहे आणि वारणेचा विसर्ग जो 35-36,000 क्युसेक्स होता तो आता 8,000 क्युसेक्सवर आलेला आहे। आता नदीची पातळी ही साधारणतः 43 फूट 1 इंच आहे आणि ही बहुधा आता ह्याच्यावर 1-2 इंच वर स्थिर होईल आणि त्यानंतर ती कमी व्हायला सुरुवात होईल। कराडच्या पुलाजवळ कृष्णेची पातळी कमी झालेली आहे आणि त्याचे परिणाम आपल्याकडे दिसायला अजून 3-4 तास लागतील। मला या अनुषंगाने खरंच सांगावंसं वाटतं की सांगलीकरांनी अतिशय धाडसाने अत्यंत सावधानतेने पुराला सामोरे गेलेत, कुठल्याही भीतीचं वातावरण नाही आणि अत्यंत व्यवस्थितपणे त्यांनी या पुराचा सामना केला। परमेश्वर पण दयाळू हे म्हणावं लागेल की वेळेला त्यांनी पाऊस थांबवला आणि आपल्या सर्वांना दिलासा दिलेला आहे। धन्यवाद।